नमस्कार, मी प्रणिता रेसिपीमध्ये तुमचं सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. आज आपण काल जी तूप बनवलं होतं त्यापासून त्याच्यात जी मलाई काढून जे दूध राहिलेलं होतं त्या दुधापासून आणि तूप बनवून जो मावा शिल्लक राहिलेला होता त्याच्यापासून आपण कलाकंदची रेसिपी बनवणार आहोत. हे जे मलईमधून मलाई वेगळं करून जे दूध राहिलेलं होतं तेच दूध आहे. त्यामध्ये मी 1 चम्मच व्हिनेगर घातलेला आहे, म्हणजे ते दूध आपलं फाटेल. बघू शकता तुम्ही इथे आपलं दूध आता फाटायला सुरुवात झालेली आहे. हे दूध छान आपण गरम करून अजून घेऊया आणि मग हे दूध पूर्ण फाटलं की त्याला आपण एका गाळणमध्ये गाळून त्याचा शिल्लक राहिलेलं पाणी आणि पनीर हे वेगळं करून घेऊया. बघू शकता तुम्ही इथे आता आपलं हे दूध फाटत आहे आणि आता आपण एका भांड्यामध्ये गाळणमध्ये काढून हे वेगळं करून घेऊया. बघू शकता तुम्ही इथे आता आपलं हे पनीर वेगळं झालेलं आहे. यापासून तुम्ही पनीर भुर्जी बनवा किंवा एका रुमालामध्ये घट्ट बांधून त्याला पनीर म्हणून सुद्धा बनवू शकता. त्यानंतर मी फ्रेश थोडंसं दूध घातलेलं आहे आणि ते दूध उकळलं, मग त्या दुधामध्ये मी ते बनवलेलं पनीर घातलेलं आहे. आता हे पनीर आपण सगळं छान मिक्स करून घ्यायचं आहे. त्या दुधामध्ये आपल्याला छान मिक्स करून घ्यायचं आहे. त्याचे जे गुठळ्या दिसतात त्याचे नको दिसायला, म्हणून आपण छान त्याला एकजीव करून घेऊया, छान चमच्याने स्मॅश करून. खूप सुंदर झटपट कलाकंद बनते. तुम्ही राहिलेल्या जो तुम्ही तूप बनवता आणि त्याचा राहिलेला जी मावा म्हणजेच कटा किंवा जो पनीर असतो, जो पनीर जे दूध असतं त्यापासून तुम्ही अशी सुंदर मिठाईची रेसिपी बनवू शकता. त्यामध्ये आपण आपल्या चवीप्रमाणे, आपल्याला ज्याप्रमाणे गोड आवडतं त्याप्रमाणे आपण त्यामध्ये साखर घालूया आणि याला ना कंटिन्यू ढवळत राहायचं. मग ते दूध आणि पनीर आटलं पाहिजे. हे बघू शकता तुम्ही इथे मी इथे 5 ते 7 मिनिट कंटिन्यू त्याला हलवत होते आणि त्यावर गॅसची फ्लेम लो टू मिडियम ठेवा, म्हणजे खाली करपणार नाही किंवा लागणार नाही. त्याला कंटिन्यू हलवत राहा. मग हे ठीक होतं, म्हणजे थोडा जाडसरपणा येतो, दूध आटला जातो आपला. बघू शकता तुम्ही इथे आहे. आणि त्यामध्ये आता आपण जो तूप बनवून जो कटा शिल्लक राहतो म्हणजे जो मावा तो घालूया. तुम्ही बघू शकता आपला मावा करपलेला नाही आहे, छान पिवळसर आहे. हा मावा घालूया आणि पूर्ण पनीर आणि दुधामध्ये छान मिक्स करून घ्यायचं आहे त्याला आपल्याला. आणि हो, मी चवीपुरती यामध्ये थोडी वेलचीसुद्धा घातली होती, म्हणजे त्याला वास पण छान येईल आणि टेस्ट पण छान येईल, चवीला पण छान लागेल. त्यानंतर आपल्याला हे खूप छान एकत्र मिक्स करून घ्यायचं आहे. थोडंसं घट्ट होईपर्यंत आपल्याला मिक्स करायचं आहे. बघू शकता तिथे तुम्ही आता खाली अजिबात चिपकत नाही आहे, कारण मावा टाकला आहे त्याच्यामध्ये तूप होतं, ते तूप रिलीज होत आहे आणि खूप असं छान आपले कलाकंद बनवून रेडी होत आहे. आता ही गरम आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊया. या प्लेटला मी तूप लावलेलं आहे. तुम्ही तूप किंवा बटर पेपर तुमच्या सोयीनुसार लावू शकता आणि छान आपण चमच्याने त्याला पसरून सेट करून घेऊया. हे बघा, आणि छान सेट करून झाल्यावर आपण याला फ्रीजमध्ये ठेवूया अर्धा पाऊण तासासाठी. त्यानंतर तुम्ही याचे काप करून छान सर्व करू शकता. टेस्ट करून मला नक्की सांगा तुम्ही बनवून कशी झाली आहे ती. खूप सुंदर लागते. कमीत कमी वेळेमध्ये आणि कमीत कमी वस्तूमध्ये बनवून तयार होते घरगुती मिठाई आपली. आता याला आपण सेट करायला ठेवूया